ओके येस किती होतं पहिला शब्द क्वेश्चन आय थिंक 26 राईट सो लेट्स टेक 26 क्वेश्चन 26 क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं रेशिओ ऑफ वर्क डन टू द हीट एब्सॉर्ब वर्क डन अपॉन हीट एब्सॉर्ब करायचं सो वर्क डन अपॉन हीट एब्सॉर्ब है ना yes वर्क डन अपॉन हीट एब्सॉर्ब काय होतं व्हाट इज वर्क डन yes what is the formula for work done nRT है ना why nRT because what is that process वॉल्यूम वर्सेस टाइम चा ग्राफ दिलाय ना मला वॉल्यूम वर्सेस टेंपरेचर चा ग्राफ दिलाय ना स्ट्रेट लाइन सो व्हाट इज हॅपनिंग वॉल्यूम इज इंक्रीजिंग विथ टेंपरेचर है ना ऐसो राइट डेल्टा Q ची व्हॅल्यू काय असते NCP डेल्टा NCP डेल्टा है ना याच्यात हे कॅन्सल CP ची व्हॅल्यू काय असते 5/2r why because of this process which is this process isomeric and काय दिले ते क्वेश्चन मध्ये बघा monoatomic is chemically 5/2 so the directly to that simple one okay next to बघा कुठला आहे the temperature of the the efficiency of the ideal heat engine is between freezing point and boiling point is freezing point and boiling point मध्ये efficiency काढायची what is formula for efficiency 1 minus T2 by T1 है ना तुम्हाला सांगा बघा फ्रीजिंग पॉइंट किती असते आणि बॉइलिंग पॉइंट किती असते सो एफिशिएंसी काढायची ना एफिशिएंसी इज व्हॉट T1 minus T2 upon T1 बरोबर आहे याला तुम्ही मल्टिप्लाय करूया 100 very good so T1 is the temperature of source and T1 is the temperature of sink बॉइलिंग पॉइंट चे टेंपरेचर किती असतं 373 केल्विन फ्रीजिंग पॉइंट मध्ये 273 केल्विन T1 म्हणजे source 373 into 100 is answer equal 100 into 100 100,000,000 this is the answer that is clear for us that is 26.8% 26.8% असं सोडायचं डायरेक्टली एव्हरेज एवढी का नंबर 25 1 चा 25 125 25 5 चा 25 400 चा 15 2 चा 20 100 15 what चा 100 15 6 चा 90 right next the temperature of the battery body ceases to radiate energy काय असतं 0 डिग्री ना 0 डिग्री केल्विन पाहिजे असं आणि 273 डिग्री केल्विन दिले असं 29 है ना वो तो हाफ प्लस 1 है प्लस 1 है हां प्लस 5 भेटायला पाहिजे ना ओके नेक्स्ट क्वेश्चन the mass of the gas is compressed isothermally until its pressure is doubled then allowed to expand adiabatic like original volume म्हणजे मागाशी आपण घेतलं ना isothermal आणि adiabatic दोन प्रोसेस घेतल्या त्यांचं काढलं कसं ते करायचं ओके येस तर पहिल्यांदा काय केलं त्यांनी व्हॉल्यूम काय केला प्रेशर डबल केलं मागाशी व्हॉल्यूम डबल केलं ना तसं आपल्याला प्रेशर डबल केलं प्रेशर डबल केलं की व्हॉल्यूम काय होईल व्हेरी गुड मग हे तुमचं नवीन प्रेशर आहे नवीन व्हॉल्यूम तो कशा थ्रू करायचा आपल्याला बघा एडिएबेटिक है ना पीवी रेशो किती करायचा बघा पहिला P1 इक्वल्स P2 P2 आगे काय प्रेशर पहिला P1 P आणि नॅचरल व्हॅल्यू होता आणि नंतर प्रेशर तरी डबल P केला आणि सांगितलं व्हॉल्यूम काय आहे ओके P डॅश माहिती नाही तर ऑलवेज रिमेंबर सो V बाय 2 इज युअर मीन वेटेज हे एडिएबेटिक प्रोसेस मध्ये टाकायचं तुम्हाला एडिएबेटिक प्रोसेस मध्ये PV रेशो एवरेज कॉन्स्टंट याचा अर्थ काय है ना yes so what you have done हे तुम्हाला माहिती आहे ना ओके yes तर आता बघा काय तर एक तर तुम्हाला काय प्रेशर इथलं प्रेशर काय घेतलं आपण 2p घ्यायचा आणि इथली व्हॅल्यू घ्यायची है ना व्हॉल्यूम काय झालं ते v by 2 झालं है ना yes but that v by 2 is to gamma should be equal प्रेशर काय सांगितलं त्याने फाइंड करायचं 0.75 प्रेशर पर्यंत आपण एक्सपांड केलं कॉम्प्रेस केलं 0.73 by 4p आणि मग त्याचा फायनल v डबल डॅश काढ v डबल डॅश टू केव्हा काढायचं येस सॉरी फायनल pp कॅन्सल सॉरी pp कॅन्सल किती आले 3 by 8 है ना नहीं काय 3 by 2 8 by 3 तो सॉरी 8 by 3 है 8 by 3 is equals to what v dash 2 मी हे मी इकडे घेतलं
V dash upon V by 2 raised to gamma. बरोबर आहे का? पण मला काय करायचं आहे, मला V डबल डॅश स्क्वेअर करायचे ना. येस, कुठली गॅस मोनोटॉमिक डायटॉमिक तरी गॅमाची व्हॅल्यू काढायला सांगितलं आपल्याला. Okay, so they have not told you to find the value of other question मध्ये बघा काय दिलं त्यांनी. Others, see the question is that it is adiabatically expanded to its original volume. म्हणजे व्हॉल्यूम काय आहे, ओरिजिनल आहे. गॅमाची व्हॅल्यू काय आहे काढायचं आहे. व्हॉल्यूम इज allowed to expand adiabatically till it reaches its original volume. इथे व्हॉल्यूम तुमचा हाफ झाला ना, हाफचा परत यायचा विचार ओरिजिनल व्हॉल्यूमला या, ओरिजिनल व्हॉल्यूमला या. पण एडियाबॅटिक प्रोसेसने आल्यावर तुम्हाला गॅमाची व्हॅल्यू काय असेल, जर हे एडियाबॅटिक थ्रू केलं तर म्हणजे व्हॉल्यूमचा आपण प्रेशर आणि फक्त लिहिलेलं आहे सांगितलं की व्हॉल्यूम तुम्ही एक्सपांड कराल तर प्रेशर 0.75 ते इन्क्रीज होईल एडियाबॅटिक. सो दर वी हॅव टू सी दॅट इज दॅट इथे पण काय असणार आहे, बी आहे, ते काय बी आहे, ते काय आहे 2 raised to gamma. Correct? Yes. So let's If we get cancel. Okay, so 2 raised to what is 8 by 3. Yeah, answer. Log करू शकतो आपण. लॉग केलं तर ते किती पडेल? Log to the raised 2 पाहिजे आपल्याला. Log to the raised 2 नाही घ्यायचं आपल्याला. घेऊ शकतो? हां, आपण लॉग टू द बेस 10 घेऊ शकतो. Log to the base 2 of 8 by 3 is gamma. म्हणजे log to the base 2 of 8 minus log to the base 2 of 3. Log to the base 2 काय असतं? 3 into log 2 चा क्यूब इथे नाही आला तर काय लिहू शकतो, चा क्यूब लिहू शकतो ना. minus log to the base 2 of 3. पुढे काय लिहू शकतो? 2 raised to what is 3? तुला किती ने मल्टिप्लाय केलं स्वतःला 3 येतं? 2 raised to what is equals to 3? 2 raised to 1. 2 raised to 1 is 2. 2 raised to 2 is 4. 2 raised to 1.5 लिहू शकतो आपण. Approximately it should be raised to 1.5. 2 raised to 1.5. ठीक आहे? या मग हे किती आलं तर 3 आलं ना. हा इकडे आला तर -3. किती दिले त्यांनी? 1.4. अप्रॉक्सिमेशन जायचं आपल्याला पूर्ण सोडवणं अपेक्षित नाही आहे ते n through वगैरे सॉल्व करू नका. सो सी वी कॅनॉट सॉल्व दिस n through and all these things. So what you have to do, you come up with final step and see the options. This is like you will use your smartness because you are going to be medical, right? So you are not required, you have to, that means what you have to use your smartness more than your hard work. Yes. Next question. Yes. Next question मध्ये सोडला करेक्ट मध्ये 28 क्वेश्चन आहे. 28 क्वेश्चन क्वेश्चन राहिला आता तो घेऊया. हा क्वेश्चन एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे बघा. 28 question. A closed cylinder is divided into two parts by piston held tight. The pressure and volume in the two parts are respectively given. Now the piston is left free and the system undergoes isothermal process. And the volume of the two gases in respectively are. म्हणजे काय सांगितलं त्यांनी की दोन गॅसेस घ्यायचे, हां, दोघांमध्ये एनक्लोज केलेले आहे. इथे सेपरेट पार्टिशन आहे. आणि मग नंतर पार्टिशन फ्री करायचं. आणि मग नंतर ते काय करायचं ते फाइंड द न्यू प्रेशर अँड व्हॉल्यूम. मग काय so gas in cylinder is divided into two parts by piston and tight. Okay, yes. And काय काय दिलं सगळं? The pressure and volume of gas in two parts are respectively P and 5V. इथे किती दिलं? 10P आणि V दिलं. Now the piston is left free. I think the piston is left
फ्री आणि मग काय सांगितलं द पिस्टन इज लेफ्ट की देन व्हॉल्यूम ऑफ द गॅस इन टू पार्ट्स आर ठीक आहे म्हणजे पूर्ण आपण ह्याला पिस्टनला मोकळं केलं पिस्टनला काय केलं मोकळं केलं तर काय सांगितलं त्यांनी की पिस्टन नाही आहे त्याचं नवीन प्रेशर आणि नवीन व्हॉल्यूम काय असेल येस सो व्हॉट शुड वी डू बोल येस तो आपण काय असून करणार आहे की जो नवीन प्रेशर आहे ना नवीन प्रेशर दॅट विल बी व्हॉट when it is free na when it is free the pressure inside remains the same as the pressure that remain it will remain same the pressure will remain same pressure will become common but volume will expand or contract काही बघा प्रेशर कोणाचा जास्त आहे याचा जास्त आहे व्हॉल्यूम कोणाचं कमी आहे त्याचं कमी आहे ना मग यातलं प्रेशर कमी होईल है ना कॉमन प्रेशरसाठी आणि याचा व्हॉल्यूम एक्सपांड होईल कोणाचं व्हॉल्यूम एक्सपांड होईल याचा व्हॉल्यूम एक्सपांड होईल याचा व्हॉल्यूम काय होईल कमी होईल तर हा याचा प्रेशर काय होईल इट विल बिकम कॉमन प्रेशर न्यू प्रेशर दॅट इज लेटेस्ट पी डॅश काय झालं प्रेशर पी डॅश झाला आता हा जो व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम कमी होणार आहे ओरिजिनल व्हॉल्यूम मध्ये हा पार्ट ऑफ गॅसचं लेटेस्ट हे असं गॅस आहे हा असा गॅस आहे तर हे व्हॉल्यूम किती झालं कमी झालं किती 5v - x झालं हे एवढं झालं आणि ह्याचं व्हॉल्यूम वाढलं खूप सारं वाढलं हे ह्याचं व्हॉल्यूम किती झालं ह्याचं व्हॉल्यूम कमी झालं x ने ह्याचं व्हॉल्यूम काय होईल वाढेल x ने ह्याचं तर v x xy व्हॉल्यूम ठीक आहे and now again what we will see here yes PV raised to is PV is equals to constant for both the gases आगे से इथे चेंज झाला ना व्हॅल्यू ह्याची PV अगेन फर्स्ट वेळ हे व्हॅल्यू इथे इथे राहिली त्याची पण PV काय होईल कॉन्स्टंट होईल तर ह्याचा प्रेशर काय झालं इथे कॉमन PV आहे ना ह्याचा प्रेशर P डॅश आहे ह्याचा प्रेशर P डॅश तर ह्याचा PV इज कॉन्स्टंट दॅट इज व्हॉट P1 इक्वल्स टू P2 P2 म्हणजे पहिला प्रेशर काय होता P होता व्हॉल्यूम काय होता 5 नंतर प्रेशर काय झालं P डॅश व्हॉल्यूम काय झालं 5 - 6 बरोबर आहे आणि नंतर ह्या काय ह्याचं काय झालं ह्याचं प्रेशर किती होतं 10 बरोबर आहे 10 P आणि व्हॉल्यूम किती होता V नंतर प्रेशर किती झालं P डॅश आणि व्हॉल्यूम काय झालं प्लस x व्हॅल्यू प्लस त्याला सॉल्व करूया चल हे झालं 5PV इक्वल्स टू 5P डॅश V मायनस P डॅश x बरोबर आहे येस सो तसं तुम्हाला इथे पण सोडवावं लागेल येस ओके बरोबर आहे हां आता इथे पण सोडवा इथे पण सोडवायचं 10PV इक्वल्स टू P डॅश V प्लस P डॅश x बरोबर आहे ना आता तिथे काय कॉम्पेअर करा P डॅश x इथे 10PV आहे ना त्याला आपण 2 ने मल्टिप्लाय करूया त्याला 2 ने मल्टिप्लाय करूया तो काय झाला 10PV 2 ने मल्टिप्लाय केले 10P डॅश x 2 ने मल्टिप्लाय केले -2P डॅश x ठीक आहे आता काय करता येईल आपल्याला दोघांना इक्वेट करता येईल ना 10P 10PV आणि असं करेल व्हॉल्यूम मध्ये 10P 10PV इक्वल करूया आपण त्याला हे काय झालं 10P डॅश V -2P डॅश x should be equals to P डॅश V plus P डॅश x हे इथे मायनस होईल 9P डॅश V आणि हा इकडे काय होईल प्लस होईल 3P डॅश x बरोबर आहे ना P डॅश कॅन्सल x इक्वल्स टू 3V झाला आन्सर आता तुमचं ते इथे काढायचं आहे नवीन V च्या ठिकाणी काय करू x च्या ठिकाणी काय करू 3V पुट करा है ना म्हणजे झालं 5V minus 3V चं व्हॅल्यू काय झालं 2V त्याचं V प्लस x इक्वल्स काय 3 क्लियर 4V याचं हे झालं 2V आणि 4V 2V आणि 4V झालं ऑप्शन मध्ये काय केलं 2V आणि 4V फर्स्ट ऑप्शन E ठीक आहे ना अंतिम क्लियर आहे सो दिस इज फर्स्ट गॅसला आपण एक्सपांड केलं त्याचं इक्वेशन दिलं सेकंड गॅसला एक्सपांड केलं सेकंड गॅसला एक्सपांड केलं त्याचं इक्वेशन दिलं इकडे
तुम्हाला कॉम्प्रेस केलं इक्वेशन दिलं दोन्ही इक्वेशन्स कंपेअर केले त्यात P डॅश जो कॉमन प्रेशर कॅन्सल निघून झाला ओनली वी गॉट चेंज इन व्हॉल्यूम विथ द ओरिजिनल व्हॉल्यूम yes क्वेश्चन नंबर 30 बघा काय गॅस इज कंप्रेस्ड आयसोथर्मल इक्विलिब्रियम प्रेशर इज डेव्हलप्ड then it is allowed to expand हे सोडलं आपण कसे ना 1.2 आला ओके isothermal rigid container contains ideal gas heated to resistance 100 ohm by passing 1 ampere I square RT करा I ची वैल्यू किती आहे 1 एम्पीयर है ना 1 स्क्वायर 1 R किती आहे 100 1 into 100 is 100 आणि T ची वैल्यू किती आहे 60 minutes how much 3600 seconds I square RT करा तर निघेल आंसर 51 5 minutes के लिए तरी पण hours में Well, can you tell me the values, please? Tell the values. X is equals to I square RT. Current कितने? 1 ampere. Okay. Resistance? 100. 100 ohms. And time? 5 minutes. 5 minutes. Correct. So simple है. 100 into 6 5 is 30. So that is 30. 3 kilo 3 per 30 kilojoules, right? Yes. Option B. Option B. Next question होगा क्या? तो next question हाँ कार्बन question. तो next question continue very good very interesting. हाला? Yes very good. now question बसता है 40% efficiency. ऐसे सगळे कार्बन इंजिनच्या प्रॉब्लेम्स में सोडवताना माझ्या काय माहिती सिंकचं टेम्परेचर सेम राहतो किंवा सोर्सचं टेम्परेचर सेम राहतो वगैरे. क्वेश्चन नंबर कितना है 42 कार्बन एफिशिएंसी इज 40% इतना इक्वल्स 1 minus P2 by T1 है ना पहले एफिशिएंसी कितनी थी 40% ने 40 upon 100 1 minus P2 क्या है सिंक टेम्परेचर तरी का दिला सिंक टेम्परेचर बद्दल काही नाही दिलं P2 ला T2 च करा आणि टेम्परेचर टेम्परेचर किती दिली T ठीक आहे हां तरी काय सांगितलं माहिती की जर एफिशिएंसी 50% बनवायची असेल तर हॉट रिजर्वरचं टेम्परेचर काय करावं लागेल म्हणजे तरी इनडायरेक्टली सांगितलं की सिंकचं टेम्परेचर बदलू नका ओके 50% त्यांना बनवायला सांगितलं यस ओके सो 1 minus P2 काय राहील T2 आणि T1 काय राहील TH आणि ऑप्शन मध्ये उत्तर सगळे T चे टर्म्स मध्ये सो लेट अस सॉल्व दिस इन दिस वी डू नॉट नो द व्हॅल्यू ऑफ T2 इकडे T2 ची व्हॅल्यू पडेल इन टर्म्स ऑफ T ते पुट करेल ओके यस सो सी T2 ची व्हॅल्यू काय देईल बघा तो तिकडे घ्या T2 upon T is equal to 1 minus 40 by 100 he gave us 60 by 100 right but he will multiply होईल so this is T2 will take equal to how much 3 by 5 2 3 का 6 वाला है ना 3 by 5 दिया है बराबर so die value के पुट करो की डेश वैल्यू काट it is 1 by 2 1 minus 3t by 5 t dash तो की डेश वैल्यू काढायची ठीक है व्हाट इज द वैल्यू ऑफ डैश बघा यामध्ये काय लिहिलं आहे 3t by 5t dash is equal to 1 minus 1 into 1 by 2 फक्त t dash इकडे घ्या 2 इकडे घ्या 6t by 5 is the answer clear nice correction okay question number 33 work done is so work done is what वॉल्यूम चेंज दिला त्याने 22.4 minus 11.2 किती द 11.2 liters in order converted to meter cube 10 to the power minus 3 11.2 into 10 to the power minus 3 is our volume change multiply by what pressure किती है 1 atmosphere that is 1.0123 into 10 to the power plus 5 pascals so work done product करा so here it is compressed so when it is compressed the volume is reducing the work done is minus तो दोन ऑप्शंस आहेत तुमच्याकडे मायनस वाले तर तुम्ही प्रोडक्ट करा P into delta V so the answer is option closer is 1 yes question number 34 efficiency of carbon is 0.6 rejects 20 joule of heat to the sink work done by the engine is so always remember work done कार्बन सायकल मध्ये स्वतः संदास फॉर्म्युला घ्या बोला काय मध्ये efficiency विचारलं ना एफिशिएंसी दिला है किती 0.6 मी काय सांगितलं हीट रिजेक्ट्स इज
20 जूल ऑफ हीट टू द सिंक. म्हणजे हे काय दिलंय हा फॉर्म्युला 1 मायनस q2 करतो q1 लिहितो ना परेश. आता हा फॉर्म्युला मध्ये लिहितो q1 मायनस रूट ऑफ 1 q1 इक्वल्स टू 0.6. ठीक आहे. येस. तर हे त्याने दिले 20 जूल्स दिलाय काय त्याची व्हॅल्यू दिली 20 जूल्स. आपण त्याला इकडे 20 जूल्स q1 ची व्हॅल्यू काढून टाकूया है ना. मग q1 मायनस q2 इज व्हॉट वर्क डन. आपण हे सोडवायची पण गरज नाही q1 ची व्हॅल्यू काढून टाकायची. सो हे झालं 1 minus 20 by q1 so 0.66. तर हे झालं इकडे 20 by q1 equals 1 minus 0.6 means 0.4. and q1 will be 20 upon 0.4 that is 20 by 4 that is 60. बरोबर ना. आणि तुमचं काय असतं वर्क डन इज q1 minus q2 है ना. व्हाट इज दिस विचार करायला लगेच घ्या इथे इक्वल्स 1 minus q2 by q1 असतं. and again say q1 minus q2 upon q1. This is what heat input upon work done. Work done म्हणजे q1 minus q2. This is 50 minus 20. याला 30 joules is the work done. Option B. है ना. सोडवलं आपण. So in a cyclic process work done is equal to 0. नाही cyclic process मध्ये इंटरनल एनर्जी 0 असते. त्याने दिले वर्क डन. सो वर्क डन इज इक्वल टू व्हाट सायक्लिक प्रोसेस में इंटरनल एनर्जी 0 रहता है ना. तो डायरेक्ट इक्वल इक्वल टू हीट है ना. सायक्लिक प्रोसेस में डेल्टा Q इक्वल्स डेल्टा U प्लस डेल्टा W. सायक्लिक प्रोसेस में ये 0 होगा. डेल्टा Q प्लस डेल्टा W. ओके. फॉर अ गैस gamma is 1.4 Cp and Cv are respectively. काय करणार आहे 36 मध्ये गॅमा ची व्हॅल्यू दिली आहे ना. गॅमा ची व्हॅल्यू 1.4 कोणासाठी असते कलश डायटॉमिक साठी असते. ऑप्शन सी. मॅक्सिमम अमाउंट ऑफ मेकॅनिकल एनर्जी दॅट कॅन बी कन्वर्टेड टू हीट इज 100%. काय विचारले बघा मॅक्सिमम मेकॅनिकल एनर्जी दॅट कॅन बी कन्वर्टेड टू हीट दॅट कॅन बी कन्वर्टेड टू मेकॅनिकल एनर्जी नाही विचारले. मेकॅनिकल दॅट कन्वर्टेड टू हीट है ना. द मॅक्सिमम अमाउंट ऑफ मेकॅनिकल एनर्जी दॅट कॅन बी कन्वर्टेड टू हीट काय आहे 100% है ना. आपण काय करतो हीट इंजिन मध्ये हीट घेतो आणि त्याला मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो ना. या प्रोसेसमध्ये हीट घेतल्यावर काहीतरी लॉसेस होतात. दॅट इज नॉट 100%. मेकॅनिकल एनर्जी कॅन कन्वर्ट टू हीट. बरोबर. येस. क्वेश्चन नंबर 38. फ्रॅक्शनल चेंज इन इंटरनल एनर्जी गॅस कूल फ्रॉम 927 टू 27. तर 927 काय आहे 927 इज व्हॉट 927 डिग्री सेल्सियस प्लस 273 येतं प्लस 1200 केल्विन. येस. आणि किती 27 डिग्री सेल्सियस किती झालं 300 केल्विन. किती टाइम्स चेंज झाला 4 टाइम्स. म्हणजे चेंज किती झाला 3 टाइम्स. जसं ऑप्शन कुठेच नाही आहे. सो द्या हाऊ मेनी टाइम टू चेंज. तर हे टेम्परेचर चेंज आहे 1200 टू 300 केल्विन. टेम्परेचर इंटरनल एनर्जी. व्हाट इज इंटरनल एनर्जी एनआरटी ना. एनआरटी डेल्टा टी किती दिसला 900 केल्विन है ना. 900 केल्विन हाऊ मेनी टाइम्स ऑफ इनिशियल किती होती एनआरटी ती होती 300 केल्विन है ना. सो हाऊ मेनी टाइम्स दिस इज हाऊ मेनी टाइम्स 3 टाइम्स. हा तुमचा चेंज आहे. हे आहे फायनल. हे आहे इनिशियल. तर हे पण आहे इनिशियल. इनिशियल काय असतं एनआर डेल्टा असते है ना. ॲक्च्युअली इनिशियल हा दिला आहे. इनिशियल हा आहे कूल दिलं ना त्याने 1200 टू 100 हा इनिशियल आहे. हा फायनल आहे. सो किती झालं हे इनिशियल फायनल किती आहे इनिशियल 1200 है ना. 1200 से 900 झालं किती झालं हे 1/3 times 3/4 times. 3/4 times. 3/4 times is how much 0.75 times is the change. So it is not a option. So now this again this जरी कूलिंग विचारलं असेल जरी हीटिंग विचारलं तरी ऑप्शन कुठलाच मॅच होत नाही. जरी इन्क्रीज केलं असेल तरी Q was increased by 3 times. आणि जर कूलिंग केलं तर इट हॅज बिकम हाऊ मच 3/4 or 75% times. Yes. 39 बघा टेम्परेचर मिक्सचर विचारलंय 22 ग्राम्स कार्बन डायऑक्साइड आणि 17 ग्राम्स ऑक्सिजन. आता 17 ग्राम ऑक्सिजन दिल्यामुळे काय पडलं त्याला
16 ग्राम ऑक्सिजन पकडा म्हणजे हाफ मोल्स तसं पकडून सोडा. कॅल्क्युलेट टेम्परेचर. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर टेम्परेचर? N1T1 प्लस N2T2 अपॉन N1 प्लस N2. N1 किती 22 ग्राम ऑफ कार्बन डायऑक्साइड म्हणजे हाफ मोल्स आणि त्याचं टेम्परेचर किती 27 डिग्री सेल्सिअस. N1T1 प्लस N2T2 करा सॉल्व करा. कॉमन टेम्परेचर है ना प्लस N1T1 प्लस N2T2. So T is N1T1 plus N2T2 upon N1 plus N2. Half moles of carbon dioxide temperature 27 degree Celsius plus half moles of नाही हे 10 moles बघायचं का 27 degree Celsius म्हणजे किती 300 plus N2 किती आहे हाफ असं पडतं. नाही O2 दिलं आहे का? हां O2 जर दिलं तरी 617 grams. O2 आहे का O4? O2 जर दिलं तरी 17 grams. हां मग ठीक आहे. मग पण O2 चं मॉलिक्युलर किती असतं 32. आम्हाला हा 16 ग्राम्स काय असणार आहे हाफ ना तर तिथे 17 ग्राम्स त्याला इक्वल टू अप्रॉक्सिमेटली बघा 16 हाफ मोल झाले ना. कार्बन डायऑक्साइडचं मॉलिक्युलर वेट किती असतं 44 तर त्याचे 22 ग्राम्स म्हणजे किती मोल्स बोलले म्हणजे 44 ग्राम्स कार्बन डायऑक्साइड असेल तर 1 मोल्स आहे कन्सिडर केला असतो. तर 44 ग्राम्स आहे का 44 ग्राम्स असेल तर 1 मोल 22 ग्राम्स असेल तर हाफ मोल. तसंच ऑक्सिजन 32 ग्राम्स असेल तर 1 मोल 16 ग्राम्स असेल तर हाफ मोल 17 ग्राम्स असेल तर पण हाफ मोल बघा चालेल. 17 ग्राम असेल तर 16 ग्राम असेल तर हाफ मोल 17 ग्राम असेल तर क्लोज टू हाफ हाफ प्लस हाफ 1 300 चा हाफ आणि हाफ 610 करा आणि 305 डिग्री केल्विन -273 करा 27 + 5 32 डिग्री सेल्सियस. आहे ऑप्शन ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 40 फॉर मोनोटॉनिक गॅस वर्क देयर एट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू हा क्वेश्चन मस्त आहे बघा बघा नेक्स्ट बघा 41 बघा फ्रीजर इन रेफ्रिजरेटर इज लोकेटेड एट टॉप व्हाय कारण की फ्रीजर मध्ये सगळं रेफ्रिजरेटर काय असतं वरच्या खाली असतं रेफ्रिजरेटर का कारण की एखादी वस्तू थंड झाली है ना तर ती काय होते त्याची काय होते जसे एखादी वस्तू गरम झाली की कुठे जाते वर जाते आहे ना तशी एखादी वस्तू थंड झाली की कुठे जाते खाली जाते. रेफ्रिजरेटर जर वर करायचं तर तो लवकर थंड होईल त्याची थंडी कुठे जाईल खाली 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 गेल्यावर सगळे वस्तू असतात खाली आणि ते आपण थंड करेल म्हणून रेफ्रिजरेटर कंपार्टमेंट कुठे ठेवायचं वर आणि गरम वस्तू कुठे पण कधी ठेवायची खाली म्हणजे त्याची ती गरमी वर लाईट सगळं वर गरम म्हणून आपण भांडण वगैरे ठेवतो ना भांडण ठेवताना गरम आपला जो बर्नर असतो तो खाली ठेवतो पण एखादी वस्तू थंड जर करायची असेल तर वर तुम्ही काय करता त्याला लीड लावून वर बर्फ ठेवता ना तर ती जे कळसायचं असतो ना ते खाली जात खूप जर डेन्सिटी वाढते ना थंडी त्याची खाली पासून गुड क्वेश्चन. कन्व्हेक्शन करंट ना कन्व्हेक्शन करंट फ्लोज अलोंग द मॅग्नेट फॉर कूल ऑब्जेक्ट्स. Thermos flask is made of stainless steel because it resists tiny heat shocks. If the flask is quickly shaken up down several times, shaken up and down several times, the temperature of the shocks. काय होईल? त्याच्यासाठी थर्मस फ्लास्क मध्ये ना तुम्ही शेक करा. मग काय होईल टेम्परेचर टेम्परेचरमध्ये आहे ना टेम्परेचर हीटचे हे ठेवायचे बॉल्स ठेवायचे आणि त्याला शेक करायचं फास्ट. Temperature of the liquid will increase. Adiabatic process. क्या भाई? Process is adiabatic. Adiabatic process में क्या होगा? Lead shots. What is lead shots? Quickly shaken up and down several times. The temperature what happens? एडियाबॅटिक कंप्रेशन मध्ये टेम्परेचर वाढतं ना एडियाबॅटिक कंप्रेशन मध्ये काय टेम्परेचर वाढतं. सो यू नो दिस एडियाबॅटिक कंप्रेशन लीडला त्याने शेक केलं नाही. सो देयर आर टू ऑप्शन्स टेम्परेचर इंक्रीजेस टेम्परेचर इंक्रीज होणार ना टेम्परेचर इंक्रीज होणार ना शेक केल्यावर पाणी केल्याची वाढणार आहे हीट एनर्जी इज नॉट अलाउड येस सो टेम्परेचर इंक्रीज. I will start that with that. 43. 2 mole of oxygen is mixed with 8 mole of helium. The effective specific heat of the mixture is. What is the answer?
specific heat 2 mole of oxygen with 8 mole of helium. Specific heat of mixture is काय फॉर्म्युला आपल्याकडे specific heat चा N1 CV1 N2 CV2 थोडं N1 CV1 ऑक्सिजनचा आणि हेलियमचा CV माहिती आहे परत सांग व्हॅल्यूज N1 काय आहे CV ऑफ एलिमेंट CV helium 2 मोल ऑफ ऑक्सिजन 2 मोल ऑफ ऑक्सिजन आणि 8 मोल ऑफ हेलियम तुला काय करायचं मिक्सचर N ऑफ मिक्सचर करायचं N1 into CV1 CV1 plus N2 into CV of second molecule कोण N1 plus N2 तर कोण आहे पहिला तुझा कोण आहे O2 आहे इथे कोण आहे helium the number of moles helium चे oxygen चे 2 आहे what is CV for oxygen part CV ना 5/2 आहे ना बरोबर आणि helium ची किंमत आहे 8 helium मोनोएटम आहे मोनोएटम ची CV किती असते 3/2 3/2 आहे आणि 8 2 + 8 10 किती आहे 7 10 + 24 34/2 24/20 म्हणजे किती आहे 17 1.7 ठीक ऑप्शन सी क्वेश्चन नंबर 44 which of the following is Clipper graph almost ऑप्शन हा जो ग्राफ आहे ना ओडीचा आहे दिस इज ऑफ आइसो अभी फिक्स है ना आइसोकोरिक है आपका एडियाबेटिक प्लस रेजिस्टेंस है ना तो विच इज ओसी विचारले हा तर हा तीन ग्राफ्स आहेत ना त्याच्यात हा जो आहे ना तो आइसोबारिकचा आहे आइसोकोरिकचा आहे हा कोणता असतो आइसोथर्मलचा असतो आइसोथर्मल आणि एडियाबेटिक मध्ये एडियाबेटिक जास्त स्टीप असतो हा जरा एडियाबेटिकचा ठीक आहे ओसी yes question number 45 heat rejected during the cycle is heat rejected during the cycle is काय आहे थर्मोडायनामिक सायक्लिक प्रोसेस आहे ना हे ही प्रोसेस कुठली आहे सायक्लिक आहे 45 क्वेश्चन सायक्लिक प्रोसेस मध्ये इंटरनल एनर्जी काय होते 0 होते सो डेल्टा Q इक्वल्स डेल्टा U प्लस डेल्टा W सायक्लिक प्रोसेस में क्या होता है डेल्टा इक्वल टू 0 होता है सो डेल्टा Q इक्वल्स टू डेल्टा W म्हणजे एरिया इक्वल्स किती आहे स्क्वेअर मधला एरिया इक्वल्स बघा स्क्वेअर मधला किती आहे ही किती आहे 2v - p 3 - p 2v झालं है ना आणि हे आहे 2p - p झालं 2p झालं ना 2p मग जर ग्राफचं डायरेक्शन कशी दिली त्यांनी डायरेक्शन दिली नाही पण नुसतं हे रिजेक्टेड आहे हे रिजेक्टेड आहे म्हणजे 2p असते ठीक आहे हां कुठला प्रोसेस करायला शेवट करायला म्हणजे क्लिअर आहे ना आपला ओके ओके क्लिअर आहे so we will solve that and we will stop okay yes solution करा आणि we will stop okay डेल्टा W इक्वल्स टू P डेल्टा V डेल्टा V क्वेश्चन बरोबर आहे काय करायचं बघा क्वेश्चन कोणी की बात For a monoatomic gas, coordinate constant pressure is W. The heat supplied at constant volume for same rise in temperature of gas is
heat supplied at constant volume for the same rise in temperature is the temperature rise काय असायला पाहिजे सेम. मग हीट सप्लाय किती होईल टेम्परेचर राईज सेम असायला पाहिजे. टेम्परेचर हीट काय होईल पहिल्यांदा काय आहे प्रोसेस आयसोबारिक प्रोसेस आहे. आयसोबारिक प्रोसेसमध्ये W वर्क डन आहे. आयसोबारिक प्रोसेसमध्ये काय असतं P डेल्टा V Q इक्वल्स टू U प्लस P डेल्टा V है ना. त्याने काय सांगितलं वर्क डन इज W. हीट सप्लाइड एट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आयसोकोरिक म्हणजे वर्क डन इज 0. पण डेल्टा Q शुड बी डायरेक्टली इक्वल्स टू इंटरनल एनर्जी चेंज. त्याला तर तुम्हाला हीट किती सप्लाय करायला लागेल. सो Q शुड बी डायरेक्टली इक्वल्स टू डेल्टा U इन दॅट केस. पहिली प्रोसेस काय होती आयसोबारिक होती पहिल्यांदा. तर आयसोबारिकमध्ये डेल्टा Q इक्वल्स डेल्टा U प्लस P डेल्टा V. हा P डेल्टा V चा डायरेक्टली डेल्टा दिले हा W आहे म्हणून आयसोकोरिक असेल ना. तर डेल्टा Q इक्वल्स डेल्टा U का झालं डेल्टा U झालं हा 0 झाला ना. तर तुमचं टेम्परेचर चेंज इथे जे झालं टेम्परेचर चेंज ते इथे व्हायला पाहिजे. हां तेच टेम्परेचर इथे व्हायला पाहिजे. तर मला Q काय द्यायला पाहिजे Q काय द्यायला पाहिजे ते Q इन टर्म्स ऑफ व्हॉट दिस W काढायचं तुम्हाला. आलं लक्षात. पहिल्यांदा आयसोबारिक प्रोसेस होती तेव्हा जेव्हा वर्क डन होता W. नंतर आपल्याला काय काय टेम्परेचर चेंज झाला. मग तेच टेम्परेचर चेंज तुम्हाला आयसोकोरिक प्रोसेसने करायचं. तर तुम्हाला डेल्टा Q ची व्हॅल्यू द्यावी लागेल. हा आपण तो दुसरा अजून एका मेथडने करू शकतो. U इज इक्वल टू MRT F/2 आहे ना. हां तर आता इथे आपल्या F/2 ची व्हॅल्यू काय 3/2. हां मोनोटॉनिक व्हॅल्यू 3/2. हां म्हणजे 3/2 होती आणि आपण MRT ला काय लिहू PV and PV is equal to W. PV is equal to W right आणि MRT by F2 असं कळलं तर बघ पहिला आपण हे प्रोसेस बघूया काय. हां डेल्टा W इक्वल्स टू P डेल्टा V. बघ एवढी पण सीरीज डेल्टा W इक्वल्स टू P डेल्टा V. आपली पहिली प्रोसेस आहे. सो व्हॉट इज दिस Q इक्वल्स टू P डेल्टा V दिला आपण त्याला इक्वल टू W लिहिलं आहे ना. इक्वल टू चेंज काय होते N Cp डेल्टा है ना. बरोबर आहे ना. ही तर ही कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे कॉन्स्टंट प्रेशर आहे ना. Cp डेल्टा W Q मायनस डेल्टा T तुम्हाला काढून घेतला आहे. तर तुम्हाला टेम्परेचर चेंज होतो. आता तुम्हाला काय करायचं आहे आयसोकोरिक करायचं. आयसोकोरिक म्हणजे काय असतं हीट सप्लाइड इज इंटरनल एनर्जी सो N Cv डेल्टा T. इथे डेल्टा T तुम्हाला हेच पाहिजे तो तुम्हाला आपण पुट केला. येस नाउ व्हॉट इज दॅट यू नो Q मायनस W ची व्हॅल्यू काय आहे डिवाइडेड बाय Cp बाय Cv Q. तर त्यामध्ये तर W काय आलं तुम्हाला रिॲक्शन लिहून चेक केला फक्त आपण Cp काढून टाकला दुसऱ्या फक्त रिॲक्शन तुम्हाला समजतं सिंपल आहे. फर्स्ट आपल्याला काय झालं P डेल्टा V इज इक्वल टू MRT इंग्लिश होतं ना. हां हे आपल्याला ऑलरेडी लिहिलं होतं आणि डेल्टा Uचा फॉर्म्युला काय NR डेल्टा T बाय F/2 F डायरेक्ट लिहू शकतो डिग्री ऑफ फ्रीडम आणि ही डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे आणि हा MRT इज नथिंग बट PV and PV is nothing but work done. It is the wrong answer. ती पहिल्याच सेल मंथ्स आणि नेक्स्ट एक्सप्लेन करू शकतो तुझ्याकडे. आयसोबेरिकसाठी PV is equal to MRT is nothing but work done. हे मी एनर्जी काढलं आयडियल इक्वेशन. येस करेक्ट. हां आयडियल इक्वेशन काढलं आणि del U is equal to W means that del U is equal to MR delta T F/2. F by हाँ बराबर. delta T I can put here P delta V F/2 and P delta U more than and degree of freedom for monotone is 3 by बराबर 3W. delta U is nothing but delta Heat supplied. Q at constant volume. Very simple, right? Yes, you understood both the ways. Thank you, Balash. Very good. Thank you.